नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर राज्य सरकारच्या वतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एक नवीन शासन निर्णय हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांची पीक पाणी आता हे राज्य शासनाच्या वतीने करता येणार आहे। तर त्याबद्दलची महत्त्वाची भूमिका काय असणार आहे राज्य सरकारची, ती संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, हा जी.आर पाहत असाल की ई पीक पाहणी DCS डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये पीक पाहणीच्या संपूर्ण प्रक्रियासाठी विविध विभागाची जबाबदारी निश्चित करण्याबाबतचा हा जी.आर नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे। जी काही ई पीक पाहणी शेतकऱ्याची केली जाते त्या संदर्भानुसारचा हा जी.आर असणार आहे। आणि या जी.आरमध्ये जी काही महत्त्वाची माहिती असेल ती आपण पाहणार आहोत की दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे। आणि याचबरोबर ॲग्री स्टॉक संकल्पनेची जी काही अंमलबजावणी आहे, या अंमलबजावणी करण्यासाठी पशुसंवर्धन, कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास यांना मान्यतासुद्धा ही राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे की दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीतील निर्देशानुसार कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीत्या ॲग्री स्टॉक आणि संचालनालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर ॲग्री स्टॉक संकल्पनाने अंतर्गत पिकाचा माहिती संच, जो काही पीक आहे शेतकऱ्याचा त्याचा माहितीचा संच तयार करण्यासाठी ई पीक पाहणी ॲपमध्ये आवश्यक विकसन करून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DGS ॲपद्वारे पिकाची नोंदणी ही संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024-25 किंवा त्याचबरोबर 1 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली सदर पीक पाहणीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी विविध विभागाची जबाबदारी ही शासनाच्या विचाराधीन किंवा एक महत्त्वाची जबाबदारी त्यांनी निश्चित करण्यात आलेली आहे। तर या अंतर्गत शासनाचा निर्णय काय असणार आहे, तर शासनाचा परिपत्रक पाहत असाल की पीक पाहणीच्या संपूर्ण प्रक्रियामध्ये विविध विभागाची खालीलप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे। जबाबदारी काय असेल, तर जिल्हा स्तरावर कशा प्रकारची जबाबदारी असेल की जिल्हा स्तरावर करावयाच्या कारवाईची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असेल। हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्हा स्तरावर करावयाच्या कारवाईच्या संदर्भात संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकारी आणि सर्व महसूल अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन हे सदर बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी। त्याचबरोबर डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पांतर्गत सर्व हंगामात 100% पीक नोंदणी करणे बंधनकारक आहे। याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल वसूली नियम अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी रब्बी आणि खरीप गावाची वर्गवारी करून बंधनकारक आहे। त्याचबरोबर MIS मध्ये अद्ययावत करण्यासाठी जमाबंदी आणि आयुक्त कार्यालयास हे कळविणे, अशा प्रकारे जिल्हा स्तरावरती काम होणार आहे। त्याच्यानंतर तहसीलदार यांच्या मार्फत प्रत्येक गावासाठी एक पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करणे व नेमणूक करण्यात आलेल्या सहाय्यकांना ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून मान्यता देण्यात येणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक हंगामात सहकार्याची नोंदवलेल्या पीक पाहणीची नोंदीची 100% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जी काही ई पीक पाहणी असते या ई पीक पाहणीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना जी काही नुकसानीची भरपाई असेल, किती त्यांना नुकसान त्यांचं झालेलं आहे, किती क्षेत्रावर त्यांचं किती पीक लागवड आहे, या प्रकारची माहिती आता या ई पीक पाहणीच्या माध्यमातून राज्य सरकारना देण्यात येणार आहे। आणि याच माध्यमातून राज्य सरकार आता एक नवीन हा जो काही DCSच्या माध्यमातून DCSच्या ॲप आणि अंतर्गत ई पीक पाहणी आता राबविण्यात येणार आहे। आणि त्याच्यासाठी जिल्हा स्तरावर त्याचबरोबर तहसील मार्फत किंवा ज्या काही या गोष्टी आहेत याबरोबरच आता राज्य सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी म्हणजे DCS डिजिटल क्रॉप सर्व्हिस अशा प्रकारची योजना आता ही राबवणार आहे। आणि या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं पीक हे नुकसान झालेलं असेल त्यांना 100% मिळेल याची जी काही ही। तर मित्रांनो, वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागणार नाही, म्हणून अशा प्रकारे आता राज्य शासन ही जी एक नवीन जी काही ही योजना आहे या DCS म्हणजे ई पीक पाहणी करण्याची जी काही धोरणात्मक योजना आहे ती राबवण्याचा निर्णय हे राज्य शासन घेत आहे। तर अशा प्रकारचा हा नवीन जी.आर प्रस्तावित करण्यात आलेला। आणि याचबरोबर आता लवकरच जी काही जो काही हंगाम सुरू होईल त्या हंगामाच्या अगोदरच लवकरच जी काही ई पीक पाहणी आहे ते ई पीक पाहणी करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण जी.आर हा राज्य शासनाच्या वतीनं प्रस्तावित करण्यात आलेला आहे। आणि या जी.आरच्या माध्यमातूनच लवकरच जो काही हंगाम सुरू होईल त्याच्या अगोदर, हंगाम सुरू झाल्याच्या नंतर किंवा त्याचबरोबर जी काही पीक पाहणी आहे ती राज्य शासनाच्या वतीनं
करून घेता येणार आहे. तर एक महत्त्वपूर्ण माहिती आपण शेतकऱ्याबद्दल बघितलेली आहोत मित्रांनो, की जेणेकरून त्यांना एक छोटंसं अपडेट हे त्यांना मिळेल. तर आपला हा व्हिडिओ नक्की शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.